कोंढाना। जब तक कोंढाना पर फिर से भगवा नहीं लहराता हम जूते नहीं पहनेंगे। कोंढाना जीतना इतना आसान नहीं है। एक ही शिलेदार है जो ये कामगिरी फतेह कर सकता है। मुक्काम उमरठ, नाव सुभेदार तानाजी मालुसरे। संध्याकाळची वेळ होती, सगळीकडे दिवे लागलेले होते आणि आईसाहेब त्यांच्या वाड्याच्या गॅलरीतून बाहेर बघत होते। आईसाहेब सोन्यासारख्या किल्ल्याकडे बघत होते आणि किल्ल्यावर आईसाहेबला मुघलांचे हिरवे निशाण फडकत होते। त्या किल्ला आपल्या मराठा स्वराज्यात का नाही या विचारात त्या मग्न होत्या। छत्रपती शिवाजी महाराज तिथे आले। छत्रपती शिवाजी महाराज आईसाहेबला विचारू लागले, आईसाहेब काय आहे नेमकं तुमच्या मनामध्ये? आईसाहेब बोलू लागल्या, पुढच्या किल्ल्यावरचं जे हिरवं निशाण आहे ना ते आमच्या डोळ्यामध्ये टुसतंय। छत्रपती शिवाजी महाराज बोलले, हो आईसाहेब ते तर आमच्या डोळ्यामध्ये पण रचतंय। आपल्या आईसाहेबाची इच्छा पूर्ण करायला हवी आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या ताब्यात घ्यायचे असे ठरवले। पण कोंढाणा जिंकणे हे खूप अवघड आहे। शिवराय विचार करू लागले, या कामगिरीसाठी निवडावे तरी कोणाला? आणि मग त्यांच्या मनात विचार आला, हे काम फक्त एकच शूरवीर करू शकतो, जो की तानाजी मालुसरे। तानाजी मालुसरे हे शिवरायांचे सोबती होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी जी कामगिरी सांगितली ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार असायचे। म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणाची जबाबदारी तानाजीला द्यायचे ठरवले। पण तानाजीला जेव्हा ही जबाबदारी समजली तेव्हा तानाजी त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या तयारीत होते। महाराजांचा संदेश आहे तानाजीला मिळताच त्याला समजले की काहीतरी महत्त्वाचे काम असेल। तानाजी लग्नाची तयारी सोडून महाराजांच्या पुढे गेले। छत्रपती शिवाजी महाराज तानाजी मालुसरेला बोलू लागले, कोंढाणा जिंकणे आता ही मानाची गोष्ट झाली आहे, जग हसतंय। आणि मग तानाजीने कोंढाणा जिंकण्याचा विडा उचलला। गडावर किल्लेदार उदयभान राठोड होता। तो एक शेर माणूस, एवढा ताकदवर, त्याच्या हाताखाली सुमारे 2000 पेक्षा जास्त फौज त्याच्याकडे जवळ होती। 4 फेब्रुवारी 1670च्या रात्री तानाजी मालुसरे आपल्या 200 मावळ्यांना सोबत घेऊन किल्ला जिंकण्यासाठी निघाले। परंतु या किल्ला जिंकणे तर काय, किल्ल्याची चढाई करणे पण खूप अवघड होते। तानाजी मालुसरे गडाच्या पायथ्याशी येऊन थांबले। तो गड चढणे काही सोपी गोष्ट नव्हती। त्यांना गडाच्या मागच्या बाजूला एक कडा दिसला आणि मग घोरपडे हे गडावर चढले आणि घोरपडेंच्या मागे मागे सगळे मावळे ही गडावर चढले आणि मावळ्यांनी अचानक मुघलावर हमला केला आणि आखरीच्या श्वासापर्यंत त्यांनी लढाई केली आणि गड जिंकण्याचा प्रयत्न केला। शेवटच्या वेळी उदयभान सोबत लढाई करताना तानाजी मालुसरेच्या हातातली ढाल खाली पडली, तरी पण तानाजी मालुसरे हे हार नव्हते मानत आणि शेवटी तानाजी मालुसरे हे रक्तबंबाळ झाले होते आणि त्यांनी उदयभान राठोडला गडाच्या खाली फेकले आणि गड जिंकून घेतला। गड आला पण सिंह गेला। सिंहपरी झुंज त्यान दिली, वार किती झाले छातीवरी, स्वराज्य रक्षण। लाखों का पालनहार उस दिन फूट फूट कर रोया था। कोंढाना को जीत कर तान्या आज भगवे में समाया था। या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला कसा जिंकला। पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या सोन्यासारखा दिसणारा रायगड तब्बल 12 दिवस का जळत होता, का नेमकं जळत होते? जर का तुम्हाला बघायचं असेल की आपला सोन्यासारखा रायगड 12 दिवस का जळत होता, त्याच्यासाठी तुम्हाला वरती आय बटनला क्लिक करायचे, तिथे तुम्हाला व्हिडिओ दिसेल, तो व्हिडिओ बघायचा आहे। ओके, अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय शिवराय।